हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1, अध्याय क्रमांक 1, श्लोक क्रमांक 9। तत्र तत्रांजसायुष्मन् भवता यदि विनिश्चितं पुंसामेकान्तत श्रेयस्तन्न शंसितुमर्हसि। तुम्हाला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद प्राप्त आहे, तुम्ही सर्व प्रकारे सुयोग्य आहात, तरी तुम्ही सामान्य जनांच्या आत्यंतिक अथवा परम कल्याणासाठी जे निश्चित केले आहे ते कृपा करून आम्हाला सहजपणे समजणे शक्य होईल अशा सुलभ रीतीने समजावून सांगा। तात्पर्य: भगवद्गीतेत आचार्यांच्या सेवेचा निर्देश केला आहे। आचार्य आणि गोस्वामी हे नेहमी सामान्य जनांच्या कल्याणाच्या विचारात निमग्न असतात। विशेषतः ते त्यांच्या आध्यात्मिक कल्याणाच्या विचारात निमग्न असतात। आध्यात्मिक कल्याणामागून आपोआपच भौतिक कल्याण होत असते। म्हणूनच आचार्य हे सामान्य जनांच्या आध्यात्मिक कल्याणाचे मार्गदर्शन करीत असतात। या कलियुगातील किंवा कलहाच्या या लोहयुगातील लोकांच्या पतित अवस्थेचे निरीक्षण करून ऋषींनी सूत गोस्वामींना सर्व धर्मशास्त्रांचा सारांश सांगण्याची विनंती केली। वर्तमान युगातील पतित जीवांचा उद्धार व्हावा हाच त्यांचा हेतू होता। म्हणून ऋषींनी त्यांना परिपूर्ण कल्याण कोणते हे विचारले आहे, कारण परम कल्याण लोकांकरिता आहे। या युगातील लोकांच्या पतितावस्थेचे वर्णन खालील श्लोकात केले आहे। प्रायनाल्पायुषसभ्य कलावस्मिन युगे जना मंदा सुमंदमतयो मंदभाग्या ह्युपद्रुता। श्लोक क्रमांक 10। हे सभ्य, कलियुग नामक या लोहयुगात लोक अल्पायुषी आहेत, भांडखोर आहेत, आळशी आहेत, मार्ग चुकलेले आहेत, दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत। तात्पर्य: भगवंताचे भक्त सामान्य जनांच्या आध्यात्मिक विकासासाठी नेहमी उत्सुक असतात। जेव्हा नैमिषारण्यातील ऋषींनी या कलियुगातील जनतेच्या वस्तुस्थितीचे विश्लेषण केले तेव्हा त्यांनी भाकीत केले होते की मनुष्य अल्पायुषी होतील। या कलियुगात आयुष्याचा काल अल्प झालेला आहे। तो अपुऱ्या अन्नामुळे नसून अनियमितपणाच्या सवयीमुळे झाला आहे। नियमित सवयी आणि साधे अन्न यामुळे आपले आरोग्य सांभाळता येणे शक्य आहे। आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न खाणे, अनावश्यक इंद्रिय तृप्ती करणे, दुसऱ्यांच्या कृपेवर अनावश्यक अवलंबून राहणे आणि जीवनाचे कृत्रिम आदर्श यामुळे मनुष्यांच्या जीवनशक्तीचाच नाश होतो। म्हणून मनुष्यांचा आयुष्याचा काल अल्प झाला आहे। या युगातले लोक अतिशय आळशी आहेत। ते केवळ सांसारिक दृष्टीने आळशी आहेत एवढेच नव्हे, तर आत्मसाक्षात्कार करण्याच्या बाबतीतही ते आळशी आहेत। मानव जीवन हे विशेषतः आत्मसाक्षात्कार करण्याकरिता आहे। याचा अर्थ असा की आपण कोण आहोत, हे जग काय आहे आणि परम सत्य म्हणजे काय आहे हे मनुष्याला समजले पाहिजे। मानवी जीवन हे असे साधन आहे की या साधनाने मनुष्य या भौतिक अस्तित्वातील जीवनासाठी चाललेल्या कठोर संघर्षाच्या दुःखांचा शेवट करू शकतो। याच साधनाने मनुष्य भगवद्धामात जाऊ शकतो। परंतु शिक्षणाच्या वाईट पद्धतीमुळे मनुष्याला आत्मसाक्षात्काराची इच्छा होत नाही। जरी त्याला आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे समजले तरी दुर्दैवाने तो चुकीच्या मार्गाने गेलेल्या शिक्षकांच्या आहारी जातो। या युगामध्ये लोक वेगवेगळे राजकीय पंथ आणि पक्ष यांच्या आहारी गेलेले आहेत। एवढेच नव्हे, तर ते इंद्रिय तृप्ती करविणाऱ्या पुष्कळ निरनिराळ्या साधनांच्याही आहारी गेले आहेत। उदाहरणार्थ सिनेमा, खेळ, खेळाच्या स्पर्धा, जुगार, संघ, सांसारिक पुस्तकालय, कुसंगती, धूम्रपान, मद्यपान, लबाडी, चोरी, भांडणे इत्यादी। त्यांची मने नेहमी अस्वस्थ आणि चिंतातूर असतात, कारण त्यांचे कितीतरी उद्योग असतात। या युगामध्ये अनेक दुष्ट प्रवृत्तीचे लोक आपले स्वतःचे असे धार्मिक पंथ निर्माण करतात की ज्यांना कोणत्याही प्रामाणिक शास्त्रांचा आधार नसतो। पुष्कळदा असे घडते की इंद्रिय तृप्तीच्या अधीन झालेल्या लोकांना अशा संप्रदायाचे आकर्षण वाटते। म्हणून धर्माच्या नावाने इतकी पापकृत्ये केली जातात की
सामान्य लोकांना मनाची शांती किंवा शरीराचे आरोग्य देखील लाभत नाही. ब्रह्मचारी आश्रमाचे सद्यस्थितीत पालन होत नाही. तसेच गृहस्थ लोकही गृहस्थाश्रमाच्या नियमांचे आणि विधानांचे पालन करीत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या गृहस्थाश्रमातून जे तथाकथित वानप्रस्थी आणि संन्यासी बाहेर येतात ते नियमबद्ध मार्गापासून सहज रीतीने भ्रष्ट होतात. कलियुगातील सारे वातावरण अविश्वासाने भरून गेलेले आहे. मनुष्यांना अतपर आध्यात्मिक मूल्यांची गोडी वाटत नाही. भौतिक सुखे, इंद्रियोपभोग हाच संस्कृतीचा आदर्श मानला गेला आहे. अशा भौतिकवादी सुधारणांसाठी मनुष्याने गुंतागुंतीची राष्ट्रे आणि समाज निर्माण केले आहेत आणि या निरनिराळ्या गटात सतत प्रकट आणि शीतयुद्धाचा ताणतणाव असतो. म्हणून मानव समाजाच्या आजच्या विकृत मूल्यामुळे आध्यात्मिक स्तर उंचाविणे फार कठीण झाले आहे. नैमिषारण्यातील ऋषी सर्व पतित जीवांच्या उद्धारार्थ चिंतित आहेत आणि म्हणून या ठिकाणी ते शीलसुत गोस्वामीकडे उपायांची विचारणा करीत आहे. भूरिनी भूरि कर्माणि श्रोतव्यानि विभागश अतसाधोत्र यत्सारं समुद्धधृत्य मनीषया ब्रूहि भद्राय भूतानां येनात्मा सुप्रसीदति. श्लोक क्रमांक 11. अनेक प्रकारची शास्त्रे आहेत आणि सर्वांमध्ये अनेक अशी ठरवून दिलेली विभिन्न कर्तव्ये आहेत जी अनेक वर्षांच्या अध्ययनानंतरच समजू शकतात. म्हणून हे ऋषीवर्य, सर्व धर्मशास्त्रांचे सार कृपया निवडा आणि ते सर्व जीवांच्या कल्याणार्थ स्पष्ट करा, म्हणजे अशा संदेशाने त्यांची अंतःकरणे पूर्णपणे संतुष्ट होतील. तात्पर्य: आत्मा हा जडाहून आणि भौतिक तत्वाहून भिन्न आहे. तो स्वभावतः अप्राकृत दिव्य आहे. म्हणून तो कोणत्याही भौतिक योजनांनी संतुष्ट होत नाही. सर्व धर्मशास्त्रे आणि आध्यात्मिक उपदेश हे आत्म्याच्या संतोषाकरिता आहेत. असे अनेक प्रकारचे उपाय आहेत ते निरनिराळ्या ठिकाणी सांगितले गेले आहेत. म्हणून शास्त्रांची संख्या असंख्य आहे. या विविध धर्मग्रंथात निरनिराळ्या पद्धती आणि ठराविक कर्तव्ये सांगितली आहेत. या कलियुगातील सामान्य लोकांची पतित स्थिती लक्षात घेऊन नैमिषारण्यातील ऋषींनी असे सुचविले आहे की शीलसुत गोस्वामींनी अशा सर्व धर्मग्रंथांची सर्व प्रकारची शिकवण सारग्रहित करावी. या युगात पतित जीवांना वर्ण आणि आश्रम पद्धतीनुसार दिलेले शास्त्रातील उपदेश समजणे आणि पालन करणे शक्य नाही. वर्णाश्रम पद्धतीचा समाज ही उत्तम समाज रचना समजली जाते, कारण त्यामुळे मनुष्याची आध्यात्मिक स्तरावर उन्नती होते. तथापि कलियुगामुळे या पद्धतीचे नियम व विधाने पाळणे शक्य नाही. तसेच सामान्य लोकांना वर्णाश्रम संस्थेत सांगितल्याप्रमाणे आपापल्या कौटुंबिक संबंधापासून वेगळे होणे शक्य नाही. सर्व वातावरण विरोधाने भरलेले आहे. हा विचार करून मनुष्याला समजून येते की या युगामध्ये सामान्य मनुष्यांचा आध्यात्मिक उद्धार होणे फार कठीण आहे. या बाबतीत ऋषींनी सूत गोस्वामींना जे कारण सांगितले आहे त्याचे स्पष्टीकरण पुढील श्लोकात केले गेले आहे. सूत जानासि भद्रं ते भगवान सात्वतापति देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया. श्लोक क्रमांक 12. हे सूत गोस्वामी, तुमचे कल्याण असो. ज्या कारणाकरता पूर्ण पुरुषोत्तम भगवंत वसुदेवांचे पुत्र म्हणून देवकीच्या गर्भातून अवतीर्ण झाले ते तुम्हाला माहीत आहे. तात्पर्य: भगवान याचा अर्थ शक्तिमान प्रभू जे श्री सामर्थ्य, यश, सौंदर्य, ज्ञान, वैराग्य या षडेश्वरांचे नियंता आहेत ते आपल्या शुद्ध भक्तांचे संरक्षक आहेत. जरी भगवान सर्वांसाठी समान आहेत तरी ते आपल्या भक्तांसाठी विशेष कृपाळू आहेत. सत म्हणजे परमसत्य. जे परमसत्याचे सेवक आहेत त्यांना सात्वसत असे म्हटले आहे आणि अशा शुद्ध भक्तांचे संरक्षण करणाऱ्या भगवंतांना सात्वतांचे संरक्षक संबोधले जाते.